सणांचा राजा श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मियांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतीय उपखंडासाठी श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा आहे, कारण तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला असतो. श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व्यतिरिक्त इतर काही महत्त्वाच्या तारखांनाही उपवास केला जातो. असे मानले जाते की श्रावणात भगवान शंकराची पूजा केल्याने शुभ फळ मिळते, सुखसमृद्धी, संपत्ती वाढते. श्रावणातील व्रताचे धार्मिक महत्त्वासोबतच काही वैज्ञानिकही फायदेही आहेत. श्रावणात ऋतूतील बदलामुळे आपली पचनक्रिया मंदावते. उपवास केल्याने आपल्या पचनसंस्थेला थोडी विश्रांती मिळते आणि शरीरातील सर्व दूषित पदार्थ बाहेर पडतात. श्रावण महिन्यात पालक, मेथी, लाल भाजी, चाकवत, कोबी, पत्ताकोबी असे पालेभाज्या खाणे चांगले मानले जात नाही. धार्मिक कारणास्तवही ते शुभ नाही आणि आरोग्यालाही नुकसान पोहोचवते. या ऋतूमध्ये त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया आणि कीटकांचे प्रमाण वाढते. उपवास जर करत असणार तर उपवासाचा अर्थ पूर्ण उपाशी राहून शरीर कमकुवत करणे असा नाही, तर अन्नाचे प्रमाण कमी करून शरीराला काही काळ विश्रांती देणे असा आहे. त्यातून विषारी घटक काढून टाकावे लागतात. उपवास करताना चरबी जाळण्याची प्रक्रिया जलद होते, त्यामुळे चरबी झपाट्याने वितळू लागते. जर तुम्ही उपवास केला नाही तर चरबी वाढतच असते. तुमच्या हाडांवरचा भार वाढत जातो, त्यामुळे आपल्या मानसिक क्षमतेवरही परिणाम होतो. उपवास ठेवल्याने तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. शरीर निरोगी होते. शरीर निरोगी असेल तर मन आणि मेंदूही निरोगी असतात. चातुर्मासातील काही विशेष दिवशी उपवास करावा, ज्यामुळे रोग आणि दुःख दूर होतात. वयानंतर खाणे-पिणे टाळावे लागते. उपवास केल्याने तुमचे शरीर चपळ होते आणि शक्ती मिळते. उपवास केल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते. कोणत्याही रोगाशी लढण्याची शक्ती वाढते. उपवास केल्याने नवीन रोग प्रतिकारक पेशी तयार होतात. व्रत धारण केल्याने तुमच्या मनात दृढ निश्चयाची भावना वाढते. केवळ दृढ निश्चया मनामध्ये सकारात्मक दृढता आणि सचोटी असते. जिद्द असणारा माणूसच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतो. ज्या व्यक्तीच्या मनात, शब्दात आणि कृतीत दृढता आणि दृढ निश्चय नाही, तो मृत समजला जातो. तर श्रावणामध्ये जे आपण काही उपवास करतो त्याच्याविषयी ही माहिती कशी वाटली ते कॉमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.